हे व्हिज्युअल जे आत्ता दिसतात आपल्याला ते ड्रोन हल्ले पाकिस्तानकडनं होत आहेत, पण भारत त्याला कसं चोख प्रत्युत्तर देत आहे हे सुद्धा या दृश्यांमधनं आपल्याला कळतंय। सध्याची दृश्य ही अवंतीपुरा सेक्टरची अवंतीपुरा भागातली दृश्य आहेत आणि श्रीनगरच्या लष्करी तळावरती सुद्धा पाकिस्ताननं हल्ल्याचा प्रयत्न केला। एकूण 3 ड्रोन सोडलेले होते, ते 3ही ड्रोन उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक ड्रोनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताची एअर डिफेन्स सिस्टीम ही अतिशय मजबूत असल्याचं चित्र सध्या दिसतंय। आत्ताचे हे जे लाल रंगाचे आकाशामध्ये ठिपके तुम्हाला दिसत आहेत, तर ते ठिपके म्हणजे भारतानं दिलेलं उत्तर आहे। एका बाजूनं ड्रोन येत आहेत, एका बाजूनं ड्रोन डागले जात आहेत, तर दुसऱ्या बाजूनं कसं चोख प्रत्युत्तर दिलं जाते। पण लोक भयभीत आहेत, कारण या लोकांचा काहीच दोष नाही आहे जे सीमावर्ती भागामध्ये राहतात। हे सर्वजण गेले काही रात्र झोपलेले नाही आहेत, चिंतेमध्येच त्यांची रात्र व्यतीत झालेली आहे, अस्वस्थपणे त्यांनी रात्री जागून काढलेल्या आहेत। हे सर्वांना कुठेतरी आज एक दिलासा मिळाला होता की आजपासून सीजफायर झाल्यामुळे आपण शांततेत झोपू शकतो, आपण किमान सेफ राहू शकतो। पण या सगळ्यावरती एक अनिश्चिततेचं सावट पाकिस्तानच्या भूमिकेमुळे किंवा शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्यामुळे आपल्याला पाहायला मिळतंय। सीमावर्ती भागातल्या लोकांची आत्ताची मानसिकता काय, परिस्थिती काय, हे सीमा भागापासून खूप दूर बसलेली आपण मंडळी कदाचित करूही शकणार नाही। विलास, याच मुद्द्यावरनं प्रश्न विचारायचे की एक निश्चिंतपणा असतो आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये, तो आहे कारण आपण एका सेफ ठिकाणी आहोत, बॉर्डरपासून आपण बरेच लांब आहोत